राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात। इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी। ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल। तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। आमचा पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे। संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शेतकरी सुदर्शन रामचंद्र मनसुख, राहणार एकनाथवाडी, सावरगाव तालुका, जुन्नर जिल्हा, पुणे यांचे शेतामध्ये झाकून ठेवलेले सुमारे 1000 किलो वजनाचे सोयाबीन कुणीतरी अज्ञात व्यक्तीने 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान चोरी केली असल्याची फिर्याद जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। शेतीमालाची चोरी झाल्याने शेतकरी व्यथित होतात, त्यांचे सर्व कष्ट वाया जातात। अशा गोष्टीचा विचार करत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी शेतमाल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला आदेश दिले। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर गुन्ह्यामध्ये समांतर तपास करून घटनास्थळी भेट दिली आहे। घटनास्थळ हे शेतात असल्याने शेतापासून मुख्य रस्त्याकडे जाणारे सर्व कच्चे रस्ते तपासण्यात आले। त्याप्रमाणे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील CCTV फुटेज तपासण्यात आले। फुटेज तपासताना 2 मोटरसायकलवरील 4 संशयित इसमांच्या हालचाल संशयित वाटल्याने त्या मोटरसायकलचा मागोवा घेण्यात आला। दोन्ही मोटरसायकल चास गावच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले। त्या आधारे पथकाने गोपनीय बातमीदारांना मोटरसायकल व त्यावरील संशयितांबाबत माहिती देऊन संशयित इसमांची माहिती काढण्यास सांगितले। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 25 नोव्हेंबर रोजी घोडेगाव परिसरात गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की फुटेजमध्ये दिसणाऱ्या मोटरसायकलवरील सागर जाधव, समीर भालेराव व इतर 2 साथीदार सर्व राहणार वडाची वाडी, चास, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे हे असून त्यांनी सदरचा गुन्हा केला आहे अशी बातमी मिळाली। मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपीबाबत माहिती काढून आरोपी सागर रमेश जाधव वय 22 वर्ष, समीर संतोष भालेराव वय 21 वर्ष, आकाश बाळशीराम काळे वय 19 वर्ष, दीपक गौतम काळे वय 26 वर्ष सर्व राहणार वडाची वाडी, चास, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे यांना गुन्ह्यात वापरलेली 2 मोटरसायकल सह ताब्यात घेण्यात आलाय। त्यानंतर आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितलंय। आरोपींकडून 400 किलोग्राम वजनाचे सोयाबीन, 2 मोटरसायकल असा एकूण 1,37,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 28 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे। त्यानंतर आरोपींना न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ला, पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस अंमलदार दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार महेश भालेराव हे करतायत। महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके, जुन्नर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।